नांदेड़ जिला ज्येष्ठ नागरिक संगठन समन्वय समिति की जानिब से बुजुर्ग शहरियान ने एक मोर्चा निकाला। बुजुर्ग शहरियान की फलाह व बहबूद के लिए रियासती हुकूमत की जानिब से मुख्तलिफ पॉलिसियां बनाई गई हैं। इन पॉलिसियों की रोशनी में मुख्तलिफ स्कीमात रोबे अमल लाई जाती है, लेकिन दीगर अवामी फलाही स्कीमात की तरह इन स्कीमात को भी ठंडे बस्ते में डाल दिया गया है। इसी सिलसिले में समिति के सदर डॉक्टर हंसराज वैद्य की क़यादत में मोमर शहरियों की तमाम तंजीमों की जानिब से एक मुतहदा मोर्चा निकाला गया। ये मोर्चा शिवाजी पुतले से गांधी पुतला होते हुए दफ्तर जिला कलेक्टर पहुंचा, जहां ये मोर्चा एहतिजाजी जलसे में तब्दील हो गया। जलसे में मोमर शहरियों की अलग अलग तंजीमों ने तकारीर की। इस जलसे में DK पाटिल, सैयद मौला सुभाष जी, ठाकुर भैया, EPS 95 तंजीम के महाराष्ट्र सदर अंबेकर, देवदूत तुंगार व दीगर तंजीमों के जिम्मेदारान मौजूद थे। डॉक्टर हंसराज वैद्य ने मोर्चे में शरीक तमाम ही बुजुर्ग शहरियों का शुक्रिया अदा किया। इस मौके पर इन्होंने हुकूमत को इंतबाह देते हुए कहा कि इतने आंदोलन और धरने करने के बाद भी अगर रियासती हुकूमत फैसले पर अमलावरी नहीं करती है तो एहतिजाज में मजीद शिद्दत पैदा की जाएगी। आमची मागणी फार प्रलंबित मागणी आहे। ही मागणी आमची ज्येष्ठ नागरिकांचं धोरण अंमलात आणावं शासनाने आणि आम्हाला प्रत्येक ज्येष्ठाला इतर राज्याप्रमाणे 3500 ते 5000 रुपये मानधन प्रत्येकाला द्यावं ह्या मागणीसाठी आणि इतर आमच्या मागण्या ज्या आहेत त्याही मागण्या मान्य करून घेण्यासाठी शासनाचं लक्ष वेधावं म्हणून आम्ही काढलेलं आहे। यापूर्वी देखील तुम्ही अनेक वेळा या मागणीसाठी आंदोलन केले। याच्या अगोदरही आम्ही बऱ्याच वेळेस केली, पण शासनाने आमच्याकडे लक्ष न दिल्यामुळं आम्हाला हे पाऊल मोठ्या जड अंतकरणानं उचलावं लागलं। एवढे ज्येष्ठ नागरिक जवळपास आमचे आत्ताही 7000च्या जवळपास लोक आलेले आहेत। आमची अपेक्षा होती 10,000 लोक येतील म्हणून, पण यांना काही कळवण्यात आलं की 144 कलम लागलेली आहे, येऊ नका, अमुक करू नका, तमुक करू नका। फोडण्याचा हा प्रयत्न असेल आमचा आंदोलनाचा हाच आहे की शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं। त्यांनी हे 144 दिशाभूल करण्यात आली, तरी पण खूप एवढ्या मोठ्या संख्येने लोक आले, यामध्ये आम्हाला आनंद आहे। आणि शासनाने असं आम्हाला शासनाला विनंती करायची आहे की या शासनानं जसं 65 वर्षाचं 60 वर्ष वय केलं आणि इतके दिवस धोरण मान्य नव्हतं, ते धोरण मान्य ह्या शासनाने केलं। ह्या शासनाकडनं आमची मोठी अपेक्षा आहे की आमची ही जी मागणी आहे की आमचं धोरण अंमलात आणावं आणि प्रतिमाहा प्रत्येक ज्येष्ठांना 3500 ते 5000 रुपये द्यावेत, ह्या आम्ही अपेक्षा करतो। समजा शासनानं याच्या पुढेही आमच्याकडे लक्ष नाही दिलं तर मग आम्हाला आमरण उपोषण किंवा दुसरे आम्हाला मार्ग अवलंबावे लागतील। आम्ही याची कल्पना शासनाला दिलेली आहे वेळोवेळी। आमची एक विनंती अशी आहे की ह्या शासनानेच आमचं काही करू शकेल तर करू शकेल, आम्हाला त्यांना विनंती करायची आहे की तुम्ही तुमच्या हाताने हे करावं।